आज आपण माहिती घेणार आहोत परंडा विधानसभा मतदारसंघाची। परंडा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। आज आपण पाहणार आहोत 1962 ते 2019 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या या परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लढती झाल्या आणि कोण निवडून आलं, प्रत्येक पंचवार्षिकनुसार कुठला आमदार निवडून आला, कुठल्या पक्षाचा आमदार आहे, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। सन 1962 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये PWP तर्फे कृष्णाजी बाजीराव हे उमेदवार होते, तर काँग्रेसतर्फे ताराराणी मानसिंगराव हे उमेदवार होते। या निवडणुकीमध्ये कृष्णाजी बाजीराव यांना 16,085 तर ताराराणी यांना 14,188 मते पडली। यामध्ये कृष्णाजी बाजीराव हे मोठ्या फरकाने निवडून आले। त्यानंतर झालेल्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे 1967ला जी विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे KH पाटील हे उमेदवार होते, तर PWP तर्फे BN देशमुख हे उमेदवार होते। या निवडणुकीमध्ये KH पाटील हे विजयी झाले, त्यांना 23,396 मते पडली, तर BN देशमुख यांना 21,303 मते पडली। 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये RPI तर्फे वासुदेव उर्फ नानासाहेब देशमुख हे निवडणुकीला उभे होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अरुणोजीराव देशमुख हे काँग्रेसतर्फे उभे होते। या निवडणुकीमध्ये RPI तर्फे नानासाहेब उर्फ वासुदेवराव देशमुख हे निवडून आले, त्यांना 22,341 मते पडली, तर अरुणोजीराव देशमुख यांना 19,771 मते पडली। यामध्ये नानासाहेब देशमुख हे निवडून आले। 1978 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये वासुदेवराव देशमुख उर्फ नानासाहेब देशमुख यांच्या विरुद्ध सुभराव पाटील हे निवडणुकीला उभे होते। या निवडणुकीमध्ये नानासाहेब देशमुख हे GNP पक्षातर्फे होते, त्यांना 22,947 मते पडली, तर सुभराव पाटील यांना 21,428 मते पडली। 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये चंदनसिंह सद्दीवाल हे काँग्रेस तर्फे उमेदवार होते, तर सदाशिव शिंदे हे काँग्रेस यू तर्फे म्हणजे युनायटेड तर्फे निवडणुकीला उभे होते। यामध्ये चंदनसिंह सद्दीवाल यांना 25,950 मते पडली, तर सदाशिव शिंदे यांना 21,539 मते पडली। यामध्ये चंदनसिंह सद्दीवाल हे निवडून आले। 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मारुद्र मोठे यांना प्रतिस्पर्धी म्हणून शंकरराव तळेकर हे निवडणुकीला उभे होते। मारुद्र मोठे हे ICS भारतीय काँग्रेस जी सेक्युलर काँग्रेस होती त्या पक्षातर्फे निवडणुकीला उभे होते, तर शंकरराव तळेकर हे उभे होते काँग्रेस तर्फे। या निवडणुकीमध्ये मारुद्र मोठे यांना 39,755 मते पडली, तर शंकरराव तळेकर यांना 26,737 मते पडली। मारुद्र मोठे हे मोठ्या फरकाने निवडून आले। 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मारुद्र मोठे यांच्या विरुद्ध निवडणुकीला उभे होते ते पंडितराव चेडे। मारुद्र मोठे हे काँग्रेसतर्फे निवडणुकीला उभे होते, तर पंडित चेडे हे PWP तर्फे निवडणुकीला उभे होते। यामध्ये मारुद्र मोठे हे निवडून आले, त्यांना 58,912 मते पडली, तर पंडितराव चेडे यांना 27,941 मते पडली। 1995 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे ज्ञानेश्वर पाटील हे निवडणुकीला उभे होते, तर त्यांची लढत होती विजयसिंह थोरात जे की अपक्ष होते यांच्याबरोबर। या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर पाटील हे निवडून आले, त्यांना 39,424 मते पडली, तर विजयसिंह थोरात यांना 33,682 मते पडली। या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेनेतर्फे निवडून आले। 1999 सालच्या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीला उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्यासाहेब गोरे। ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढत होते। या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी तात्यासाहेब गोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। ज्ञानेश्वर पाटील यांना 26,818 मते पडली, तर तात्यासाहेब गोरे यांना 18,633 मते पडली। 2004 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राहुल मोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक उभे राहिले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून बाळासाहेब पाटील हे RSPS या पक्षातर्फे निवडणुकीला उभे होते। या निवडणुकीमध्ये राहुल मोठे हे निवडून आले। या निवडणुकीमध्ये राहुल मोठे यांना 56,225 मते पडली, तर बाळासाहेब पाटील यांना 44,734 मते पडली। 2009 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राहुल मोठे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेतर्फे शंकरराव बोरकर हे निवडणुकीला उभे होते। या निवडणुकीमध्ये राहुल मोठे हे विजयी झाले, त्यांना 83,425 मते पडली। शंकर बोरकर यांना 77,423 मते पडली। 2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा राहुल मोठे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक उभे होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून
शिवसेनेतर्फे ज्ञानेश्वर पाटील ही निवडणूक लढवत होते। या निवडणुकीमध्ये राहुल मोटे हे निवडून आले, त्यांना 78,548 मते पडली, तर ज्ञानेश्वर पाटील यांना 66,159 मते पडली। या निवडणुकीमध्ये राहुल मोटे मोठ्या फरकाने निवडून आले। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुल मोटे हेच चौथ्यांदा निवडणूक उभे होते। त्यांच्या विरोधात परंडा तालुक्यामध्ये नवीन आलेले प्राध्यापक तानाजी सावंत हे निवडणूक उभे होते। या निवडणुकीमध्ये प्राध्यापक तानाजी सावंत हे निवडून आले, त्यांना 1,06,674 मते पडली, तर राहुल मोटे यांना 73,772 मते पडली। याप्रमाणे या आजपर्यंत झालेल्या 1962 ते 2019 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीचा आपण आढावा घेतलेला आहे।